नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी हा विषय शिकणार आहोत. तर मुलांनो, आज आपण फ, ब आणि भ हे 3 व्यंजन शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण फ हा व्यंजन शिकणार आहोत. फ फळा. फ फळा. फळा म्हणजेच ब्लॅकबोर्ड. तुम्ही स्कूलमध्ये ब्लॅकबोर्डवर टीचर लिहिते ना? हां, तर फळा म्हणजेच ब्लॅकबोर्ड. फ फळा. आता आपण पाहूया फ कसा काढायचा तो. तर मुलांनो, सर्वप्रथम तुम्हाला एक उभी रेघ काढायची आहे. मग छोटूसा कंस काढायचा आहे आणि मग परत एक लांब अशी उभी रेघ काढायची. तदनंतर परत एक कंस काढायचा आणि वरती आडवी रेघ. तर हा आहे फ फळा. परत एकदा मी सांगते, एक उभी रेघ, नंतर कंस, मग परत एक उभी रेघ आणि परत कंस आणि वरती आडवी रेघ. तर फ फळा. फ फणस. तुम्हाला आवडतो की नाही फणस? फणस म्हणजेच जॅकफ्रूट. फ फणस. फ फटाके. दिवाळीला आपण फटाके फोडतो ना? फ फटाके. दुसरा शब्द आहे, दुसरा व्यंजन आहे ब. ब म्हणजेच बटाटा. ब बटाटा. बटाटा म्हणजेच पोटॅटो. बटाटा म्हणजेच पोटॅटो. नाव आता आपण पाहूया ब कसा काढायचा तो. पहिला तुम्हाला मोठा असा कंस काढायचा आहे. मोठा असा कंस काढायचा आहे. तदनंतर त्या कंसामध्ये एक तिरकस अशी रेघ ओढायची आहे आणि मग एक उभी रेघ आणि वरती आडवी. ब बटाटा. परत एकदा मी सांगते, एक कंस, त्याच्यामध्ये तिरकी रेघ आणि एक उभी रेघ, त्यावरती एक आडवी रेघ. ब बटाटा. ब बदाम. ब बदाम. ब बदक. बदक म्हणजेच डक. ब बदक. तिसरं व्यंजन आहे भ. भ भटची. भ भटची. भटची म्हणजेच प्रीस्ट. आता आपण पाहूया भ कसा काढायचा तो. एक गोळ काढायचा आहे. एक गोळ काढायचा, त्या बाजूला एक उभी रेघ आणि खालतून कंस करायचा आहे. त्याला एक उभी रेघ आणि खालतून कंस करायचा आहे. ती रेघ मोडायची आहे खालतून आणि त्याच्यावर एक आडवी रेघ आणि परत एक उभी रेघ. त्याच्यावर एक आडवी रेघ आणि परत एक उभी रेघ आणि वरती परत आडवी रेघ म्हणजेच भ भटची. भ भवन. भ भवन. भ भजन. तुम्ही भजन गाता ना? भ भजन. तर मुलांनो, तुम्हाला हे 3 व्यंजन समजलेच असतील. थँक यू.